भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका चौथा टी20 सामना. शुभमन गिल चौथ्या टी20मधून बाहेर होणार. 3 नवीन खेळाडूंची एंट्री होणार. तर चौथ्या टी20साठी टीम इंडियाची प्लेइंग 11मध्ये मोठा बदल होणार आहे. तर चौथ्या टी20साठी भारताची प्लेइंग 11 नेमकी कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. भारतीय संघाने टी20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असली तरी कर्णधार सूर्यकुमार यादव व शुभमन गिल यांची खराब कामगिरी चिंतेचं कारण आहे. गिलकडे उपकर्णधार दिले गेले आणि त्याच्या एंट्रीने संजू सॅमसनला बाकावर बसावे लागले. पण 17 डिसेंबरला लखनौ येथे होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात संघ व्यवस्थापन प्लेइंग 11मध्ये बदल करण्याची शक्यता आहे. गिलच्या जागी अंतिम 11मध्ये यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी मिळू शकते असा अंदाज आहे. संजू सॅमसनने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतकं झळकावली होती. तरीही ऑक्टोबर 2025 नंतर त्याला टी20 संघात संधी मिळालेली नाही. गिलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 4 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात तो गोल्डन डकवर बाद झाला. धरमशाला येथे काल झालेल्या सामन्यात त्याने 28 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचा प्लेइंग 11मधील स्थानावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर अक्षर पटेल व जसप्रीत बुमराह यांना तिसऱ्या टी20त खेळता आले नाही. त्याच्या जागी हर्षित राणा व कुलदीप यादव काल खेळले आणि दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आता संघ व्यवस्थापनाने या दोघांना कायम राखण्याचे ठरवल्यास अर्शदीप सिंग व वरुण चक्रवर्ती यांना लखनौ सामन्यात विश्रांती घ्यावी लागेल. अर्शदीप व वरुण यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. अर्शदीप प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. तर चौथ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करावी लागणार आहे. तर भारताची संभाव्य प्लेइंग 11 कशी असणार आहे हे आपण पाहूया. तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीला येतील. एक बाद झाल्यानंतर तिलक वर्मा, 4थ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव, 5व्या क्रमांकावरती अक्षर पटेल, 6व्या क्रमांकावरती हार्दिक पंड्या, 7व्या क्रमांकावरती शिवम दुबे, 8व्या क्रमांकावरती जितेश शर्मा, 9व्या क्रमांकावरती हर्षित राणा, 10व्या क्रमांकावरती कुलदीप यादव आणि 11व्या क्रमांकावरती जसप्रीत बुमराह. तर अशी असणार आहे भारताची प्लेइंग 11. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, संजू सॅमसन चौथ्या टी20मध्ये प्लेइंग 11मध्ये त्याचे स्थान असेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.